विचार असल्यासारखं वाटतं. मी कधी कधी स्वतःकडेच पाहतो की खरंच मंत्री झालो कारण भेटणारा माणूस हा त्याच पद्धतीने भेटतो. आता मंत्री महोदय आल्यासोबत म्हणून संजू भाऊ आले म्हणजे नात्यामध्ये काही बदल झालेला नाही, मित्रतात काही बदल झालेला नाही. मग मंत्री झालो तर नाही हे थोडं कन्फ्युजन पण तो एक लक्षात की कारण नसताना म्हणा किंवा वास्तव असेल काय मला माहित नाही, पण अनेक जण म्हणायचे तेव्हा तुम्ही बोलता चांगलं, तुमचे निर्णय चांगले, आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मिळालेली संधी अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना की प्रत्येकाला वाटतं हा माणूस काही ना काही करतो. मग काय करणार काय नेमकं? आज या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं नंतर झालं पहिले सामाजिक न्याय खातं. मी तर सामाजिक न्याय खात्याकडे पाहतो की हे सामाजिक न्याय खात्याला नेमकं आपल्याला काय करावं लागतं. याला लाभलेले पहिलेचे मंत्री सगळे ज्येष्ठ नेते राहिलेले ते, आणि मी पाहिलं की या खात्यामध्ये सुद्धा थोडस जरी पाऊल इकडचं तिकडं झालं की समजायचं बदनामीचा सगळा डोंगर एका सेकंदात उभा राहतो. इतर कोणतंही खातं घ्या, महसूल असेल, गृहनिर्माण असेल, वन खातं असेल, एक्साईज असेल, असे अनेक खाते जर तुम्ही पाहिले, युनियन असेल, त्याच्याकडे जाणारा वर्ग हा वेगळा असतो. त्याला सहसा जनतेशी कनेक्ट त्यांचा नसतो. पण इथं असं आहे की कॉमन माणूस सुद्धा सकाळी दिवस निघला की तो तुम्हाला भिडला समजायचा, आणि मग त्याचा प्रश्न सोडवताना त्याच्या असलेल्या अपेक्षा या फार छोट्या असतात. एखाद्या इंडस्ट्रियल मिनिस्टरकडे गेलेला माणूस हा प्लॉटसाठी गेलेला असतो, त्याला कंपनी उभारायची म्हणून गेलेला असतो, म्हणजे तो धनवान या कॅटेगरीमध्ये येतो. एखादा आणखी दुसऱ्या कोणत्या खात्यामध्ये गेला तर तिथेच एक लिमिटेड त्याला जो काही पाहिजे त्या पद्धतीचा असतो. म्हणून कॉमन माणसाचं खातं म्हणजे सामाजिक न्याय खात्यातलं पाहिजे. आणि मी जेव्हा या खात्याचा पदभार घेतला, त्याची कॅबिन होती ती शिंदे साहेबांची होती पहिले, त्याच्याकडे तो खातं होतं म्हणून ते कॅबिनेटचं नाव सेपरेट ठेवली होती. जसा पाऊल ठेवला त्या टायमाला लोक कुठून आले, जसं एखाद्या वारवातून मुंगे बाहेर निघतात तसं सगळं लाईन. तेही असं आहे की 7व्या मजल्यावर माझं कार्यालय, जुन्या बिल्डिंग मध्ये 7व्या मजल्यावर तिथपर्यंत येणं आणि तितकी रश होणं, मलाच वाटलं की हे लोक माझी आतापर्यंत वाटच पाहत. मी जेव्हा उभं राहतो कॅबिन मध्ये बसत नाही खुर्ची, उभं राहतो 4-4 तास मला उभं राहावं लागतं. का याचं निवेदन झालं का त्याचं निवेदन, प्रत्येकाचं समाधान. आणि काम करायची माझी पद्धत अशी आहे की जर निर्णय होत असेल तर तातडीने त्याचा निर्णयाची अंमलबजावणी. उगाच तुला उद्या ये, परवा ये, तेरवा ये असं करत बसलं तर ती गर्दी वाढत जाणार आहे, पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मग माझं तो एक गोष्ट. त्याच्यानंतर आता या खात्याबद्दल अनेक काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगेलच, परंतु पालकमंत्री पद आलं ना, खऱ्या अर्थानं काही लोकांना तर असं वाटत होतं की पालकमंत्री पद मिळूच नाही किंवा इतरांकडे जावं किंवा अगदी बाहेर चढून माणूस आहे. परंतु मी पालकमंत्री पद यासाठी मागत होतो की मी ज्या शहरामध्ये वाढलोय त्या शहराला मी काही देऊ शकतो का, महाराष्ट्राला काही देईल तर वाद वेगळा, परंतु माझ्या शहरासाठी जर मी काही करू शकलो तर हे माझं काम. तर मला या शहरातच मोठं लहानसं मोठं झालं, इथंच आपलं BEd होणार. मग आपण एखादं काम जर केलं तर ते काम अशा पद्धतीचं झालं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही या शहरासाठी सुद्धा साहेबांचं असं असं योगदान आहे. म्हणून मी पहिला निर्णय त्यांना सांगताना शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांना सांगितलं मला पालकमंत्रीपद पाहिजेच. आणि मग त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या जोरावरच मी फासून सांगायचो पालकमंत्री तो काही बनवू कारण कमिटमेंट घेतली.
आणि त्यानुसार मी जेव्हा पालकमंत्री झालो होतो त्या टायमाला त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मला जाणवत आल्या. आपलं शहर का, आपल्या शहराचा पालकमंत्री आपण जरी विचार करत नसलो की आपण स्वतःला मानत नसलो तरी जे काही 4-5 शहराची नावं घेतली जातात त्याच्यामध्ये एक नाव हे संभाजीनगरचं असतं. एवढं महत्व या शहरात आणि त्या शहराचा पण पालकमंत्री. हिंगोलीचा पालकमंत्री कोण म्हणत लोक सांगता येणार नाही. एखाद्या आणखी कोणत्या एखाद्या तालुक्याचा पालकमंत्री लोक सांगतात कारण त्याच्याशी एवढं काही कनेक्शन नसतं. परंतु नाशिकचा कोणता आहे, पुण्याचा कोणता आहे, संभाजीनगरचा कोणता आहे, ठाण्याचा कोणता आहे, नाव सांगतात. म्हणून या शहराला तेवढं महत्व प्राप्त आहे आणि या शहरामध्ये आपल्याला काम करायला स्कोप.